युवराजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय रोशनसाठी. रोशनने 2 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा दिल्या. तर रोशनसाठी पारितोषिक आहे निलेश म्हात्रे यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. तर निलेशजी म्हात्रे या आपण आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय सॅम ठाकरे, कुंभारलीचे सॅम ठाकरे आलेत का? निलेशजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्या दरम्यान एक पारितोषिक आलेले सँडी शेठ हिलाल याचकडून VRCC उसाटणे संघ जिंकल्याबद्दल त्यांना 2500 रुपये देण्यात येतील. सन्मान होतोय निलेशजी म्हात्रे यांचा. मी निलेशजी म्हात्रे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते 500 रुपये सॅम ठाकरे यांना आपण द्यायचे कुंभारलीचे. जे पिंटू पाटील, अविनाश साळवी यांना विनंती करून या आपण आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. सॅम ठाकरे कुंभारलीचे ज्यांनी झेल पकडला त्याबद्दल पिंटू पाटील याचकडून त्यांना 500 रुपये कॅश प्राइज. तर या दरम्यान हिरामन शेठ पाटील यांच्या माध्यमातून जर का VRCC उसाटणे संघ या स्पर्धेमध्ये टेबल टॉप सुपर 5 मध्ये प्रवेश केला तर शिर्डी ट्रिप त्यांच्या माध्यमातून टीम VRCC ला देण्यात येईल. नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. आजच्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला पाकड्याचा बडा संघाने त्यांना फाईट करतो टीम. या दरम्यान आदरणीय युवराज जाधव याचकडून 2000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यांचं मनापासून आभार. त्या दरम्यान आपण एक विशेष सन्मान करणार आहोत ज्ञानदेव पाटील यांचा. आणि या सन्मान करण्यासाठी किरण पाटील यांना विनंती करून या आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य जे उसाटणे गावचे. तर नागझरीचे आदरणीय सतीश दादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे सरपंच चषक 2025च्या अत्यंत सुंदर क्रिकेट स्पर्धेमध्ये. यस पुढचा चेंडू यावेळेस मात्र शिराडचा वेग घेणारा तिथे स्ट्रॉंग अपील केली गेली. पंचांच्या माध्यमातून अपील मात्र तिथे फेटाळली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण काटे हा फलंदाज. नाणेफेकी जिंकली टीम पागड्याच्या पाडा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इथे तिरंगा शिवकृपा नागझरी संघाला. संघाचा कर्णधार सध्या स्ट्रायकर एंडला प्रवीण काठे. यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडूला घेऊन काढलाय. ते क्षेत्ररक्षक मात्र वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतोय आपण. सागर काटे आणि प्रवीण काटे हे 2 फलंदाज. तर या दरम्यान टीम नागझरीचे खंद समर्थक बालारामजी काटे यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडूला खेळून काढलाय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल सरळ सीमा पार. सागर काटेच्या बॅटमॅन चौकार.
टीम URCC चे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सची इथे संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅट हलक्या हातानं क्लिक केलं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सेफली पॉपिंग क्रिक्स मध्ये पोहोचत असताना पाहतोय. प्रवीण काटे हा फलंदाज. पहिलं षटक मार्गस्थ असताना टीम नागझरीची धावसंख्या जाऊन पोहोचली टी 6 या आकड्यावरती. पहिला सामना जिंकलाय टीम URCC उसाटणे संघानं कुंभारली संघाच्या विरोधात. अप्रतिम खेळ कुंभारली संघाचा देखील राहिला पहिल्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडूले यावेळेस मात्र लॉप केलाय ऑन साइडला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार दंपतली ती 12 या आकड्यावरती. पहिलं षटक फेकलं गोलंदाज अमोल फराड यानं. दुसरं षटक होऊन गेलं तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येईल सागर फराड. दोन बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतो आपण. सागर काटे आणि प्रवीण काटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या नागझरीसाठी फलंदाजी करतायत. सध्या स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकाल आपण सागर काटे. सागर फराड सध्या बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना पाहतोय आपण. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर काटे तर बॉलिंग ट्रॅक वरती सागर फराड. सागर टू सागर. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये, तिसरा क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये. पहिला चेंडू फलंदाज सागर. यावेळेस मात्र बॅटची कडा, मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज होईल बाद. सागर काटे बॅक टू द पवेलियन. काशीनाथ पाटील साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होतं. आपलं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर एक पारितोषिक आलंय सर्वांचा लाडका मथुर. त्याचबरोबर मथुरचे मालक आदरणीय राहुलभाई पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती काटेचे काशीनाथ शेठ पाटील यांचा जर कटआउटला डायरेक्ट बॉल लागला तर काटेचे उद्योगपती राजदादा पाटील, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे लाडके आयोजक यांच्या वतीने 1001 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर भास्करजी म्हात्रे साहेब आणि महेशजी म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. धावफलकी धावा लागल्या गेल्या त्या 12. दुसरं षटक मार्गस्थ असताना सागर फराडने मात्र पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळवली. सागर काटेला मात्र पवेलियनचा रस्ता दाखवला. ज्या सागरचा विचार केला तर तब्बल 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून राहिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय प्रशांत काटे हा फलंदाज. पुढचा चेंडू गोलंदाज सागर सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र यॉर्करलीनचा चेंडू होता. अतिशय वेगानं चेंडू फेकला गेला. अप्रतिम गोलंदाज होते गोलंदाज सागरच्या माध्यमातून आलेला हा निर्धाव चेंडू. धावफलकी जर विचार केला तर 12 धावा पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केलेला गोलंदाज अमोल फराड. सागर फराड बॅक टू बॅक 2 चेंडू फेकले, अद्याप एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज सागरने. अप्रतिम गोलंदाज होते गोलंदाज सागरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला भिडकावून दिला आहे. तिथे कोणताही क्षेत्ररक्षण नाही. चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार. चौकार.
मास्टर या स्पर्धेचे सर्व आयोजक मान्य श्री शिवाजीदादा बालराम पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे. पुढचा चेंडू याच मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा मात्र इथे कोणताही संपर्क होत नाही आहे. पुन्हा एकदा येतो निर्धाव चेंडू. दुसरं षटक गोलंदाज सागर फराड अप्रतिम गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. एका चौकाराचा जर अपवाद वगळला तर अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर 16 आकड्यावरती 2 गडी बाद टीम नागझरी संघ. स्ट्राईकला फलंदाज प्रशांत काटे. याच मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु ते कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न, 2 धावा देखील इथे कंप्लीट केले जातात. फलंदाजांच्या माध्यमातून धावफलक आलेले दोन्ही आकड्याने धावफलकी धाव लागलेल्या 18 या. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज सागरचा. दुसरं पॉवर प्लेचं षटक फेकत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली गोलंदाज सागर. जर विचार करेल तर एक चौकार तिसऱ्या चेंडूवरती आला होता, त्यानंतर 2 धावा खर्च केल्या होत्या. चेक. त्याचबरोबर उसळण्याचे आपले नामवंत क्रिकेटर AB अजयदादा भंडारी यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचेही आपण सहर्ष स्वागत करूया. आपण मंचावरती सरपंच चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. यस, थँक्यू. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करायचा होता, परंतु पंच मनोज पवार सरांचा इच्छा होतं. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू वाटच्या स्वरूपात एक डाव टीम नागदरच्या खात्यामध्ये येईल. धावफलकी धावा विचार केला तर 19 धावा. सध्या आपण पाहतो स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आर्यम पाटील, निशांत पाटील हे 2 स्कोरर सध्या अप्रतिम कामगिरी करतात. पुढचा चेंडू प्रशांत काटे सज्ज आहेत. यास मात्र लाभ केलाय ऑन साईडला, तिथे क्षेत्ररक्षक प्रतीक आणि फलंदाजाला मात्र इथं जीवनदान देत असताना पाहतोय आपण. प्रतीकच्या माध्यमातून इथं झेल ड्रॉप केला गेला आणि फलंदाज प्रशांत काटेला मिळाली जीवनदानानं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या फलंदाजाच्या माध्यमातून. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती 2 गडी बाद. आजचा वाढदिवस, आजचा बर्थडे बॉय श्रवण श्रीराम पाटील यांच्या ठिकाणी आगमन होते. तो श्रवणचं आणि त्यांचे पिता श्री आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सरपंच चषक 2025 ही 5वी रजनी, सुस्वागत. येस, बर्थडे बॉय आपण मंचाकडे येत असताना पाहतो आपण श्रवण श्रीराम पाटील यांना वाढदिवसाच्या टीम उसाटणे यांच्या माध्यमातून आणि सरपंच चषक उसाटणेच्या आयोजक सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि घेऊन चालतो मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला नागझरी संघ आणि त्यांना फाईट करतोय पागड्याचा पळा हा संघ. 5व्या रजनीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहतो पण तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक फराड. हा गोलंदाज त्याच्या माध्यमातून एक झेल ड्रॉप केला गेला होता. स्ट्राईक एंडला फलंदाज टीमचा कॅप्टन प्रवीण काटे सध्या सज्ज आहे. त्याच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळाला आहे, परंतु आत्ता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा टंग घेतला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येत असताना पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज प्रतीक फराड. हा गोलंदाज पुढचा चेंडू गोलंदाज प्रतीक सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू फेकी केली गेली. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होत असताना पाहतोय आपण गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. बरेच सारे प्रेक्षक ऑनलाईन आम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जोडले गेले. तब्बल 700 ते 800 प्रेक्षक ऑनलाईन जोडलेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अप्रतिम बॅटची कडा आणि फलंदाज होईल बाद.
प्रवीण काडे बॅक टू द पवेलियन. पाचव्या क्रमांकावरती येतात फलंदाज धनाजी म्हात्रे. हा फलंदाज सध्या येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण काटेचा जर विचार केला फलंदाजीचा विश्लेषण जर त्याचा पाहिला त्याच्या बॅटमधनं एक षटकार आला होता. 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी जास्त काही करू शकला नाही फलंदाज प्रवीण काट्यानं. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. अप्रतिम गोलंदाज प्रतीक फराटच्या माध्यमातून होते. 3 चेंडू फेकले गेलेत. अद्याप कोणतीही धाव खर्च केली नाही गोलंदाज प्रतीकनं. एक सफलता. या सामन्याला थोडा स्पीड करायचे आहे पंच. स्ट्रायकिंगला फलंदाज धनाजी म्हात्रे. पुढचा चेंडू यास मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळते गोलंदाज प्रतीक फराडला. महाराज की. प्रतीक फराडला इथे मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळत असताना पाहतोय आपण धनाजी पहिल्या चेंडूवरती मात्र यष्ट उद्ध्वस्त केल्या गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतोय आपण आदेश काटे. हा फलंदाज सध्या पाहतोय आपण. फलकी धावा लागले 21 धावा. प्रतीकचा विचार केला अप्रतिम गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात. विकेट हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट करेल का गोलंदाज प्रतीक फराड. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंगला फलंदाज आदेश काटे. ऑनस्ट हॅट्रिक गोलंदाज प्रतीक फराड. अद्याप एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज प्रतीक. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिक सोडून जाणार होता पंच. सचिन कडू सरांचा इशारा होती. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात बऱ्याच उशिरानं मात्र धावफलकी धाव लागली गेली टीम पाकड्याच्या पाड्याच्या टीम नागझरी काटे या संघाच्या धावफलकी. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी होते गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. चेंडू पडला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. आदरणीय अविनाशजी साळवे साहेब आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर निलेशजी म्हात्रे साहेब चिंचवली यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. वेळात वेळ काढून आपण विनंतीला मान देऊन सरपंच चषकामध्ये उपस्थित राहिले. थँक्यू सो मच. सध्या काय गोलंदाजी होते टीम पाकड्याचा पाडा या संघाच्या माध्यमातून. तिसरे षटक मार्गस्थ असताना धावफलकी धावा आहेत 22. पुढचा चेंडू गोलंदाज प्रतीक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू असताना 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. मध्ये धावफलकी धावा लागल्यात 22.
चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज सागर फराट. वैयक्तिक दुसरं स्पेल. 4 गडी बाद 22 धावा धावफलकी लागल्यात. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत आणि होईल फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड तिथे क्षेत्ररक्षक होते आणि फलंदाज बाद होतोय. प्रशांत काटे हा फलंदाज आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट नंबर 3 सॉरी इन ॲट नंबर 7 सागर बल्लाल हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इंटर असताना पाहतोय. सध्या संघ थोडा अडचणीमध्ये आहे नागझरी आणि आता मात्र अडचणीमधनं बाहेर काढायचं असेल तर मोठे फटके मात्र इथे केलावे लागतील. फलंदाजी करत असताना बल्लाल आणि त्याच्या साथीने फलंदाज आदेश काटे हे दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज सागर पराड त्याच्या नावावरती पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि आत्ताच्या षटकामध्ये पहिल्या चेंडू ते विकेट प्रस्थापित केली गोलंदाज सागर पराड. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाभ केला. मिस टायमिंग स्ट्रोक येते. ते क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा झेल होता. तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोचलाय तो 24-24. चौथं षटक मार्गस्थ असताना पहिला सामना देखील लो स्कोर सामना पाहिला परंतु काय फायर दिली टीम कुंभारली संघानं. शेवटच्या षटकामध्ये तो सामना पाहायला मिळाला. फक्त 34 धावेचं लक्ष ते मात्र कसं मोठं करावं त्याचं उदाहरण आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिला. सातत्यानं निर्धाव चेंडूवरती त्यानं कंट्रोल ठेवला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होत असताना पाहतोय आपण गोलंदाज सागरच्या माध्यमातून पूर्णपणे मात्र बांधून ठेवले गेल्यात फलंदाजांना. गोलंदाजी करताना टीम पाकड्याच्या पाडा संघानं प्रतीकचा विचार केला. फक्त आणि फक्त वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव खर्च गेली होती आणि त्यानंतर सागर पराडने देखील अप्रतिम गोलंदाजी. वैयक्तिक दुसरं स्पेल फेकतोय गोलंदाज सागर. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज सागर बल्लाल. यावेळेस मात्र लाभ केलाय. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आले परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला तिथे जणू काय 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. काय 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. यस तिथे थोडीशी दुखापत मात्र त्या खेळाडूला झाली आहे. यस पाणी तिथे आयोजकांना विनंती असेल की तिथे पाणी पुरवायचं आहे. रोशम फराट तिथे होते. त्यांना थोडीशी दुखापत तिथे पाहायला मिळाली परंतु सध्या सेफ आहेत. ते मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतोय आपण. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्जल गोलंदाज सागर फराड. सागर टू सागर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग रिझम मध्ये चेंडूला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नकार देत असताना एक धाव कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती एक धावच्या मदतीनं 27 धावा धावफलकी लागल्या टीम नागझरी संघाच्या. पूर्णपणे मात्र इथं बॅकफुटला पाहतो आपण टीम नागझरी संघ. सागर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅट चिकट आणि फलंदाज होईल बाद. आदेश काटे बॅक टू द पवेलियन.
या सत्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 14 आणि तब्बल 3 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या या इनिंगमध्ये. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते. इन ॲट नंबर 8व्या क्रमांकावरती येतात फलंदाज सौरभ म्हात्रे. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येईल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज टीम पाकड्याचा पाडा संघाचा सोमनाथ फराडा गोलंदाज. सध्या एवन जोडी आपण पाहू शकाल कुणाल शिवकर आणि सार्थक हजारी. तो उत्तरशिव आणि बाळे संघाच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. टॉससाठी लवकरात लवकर यायचे. सोमनाथ फराड सध्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. शेवटचं स्लॉगरचं षटक आणि त्या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा एकवटाव्या लागतील टीम नागझर संघाला. जर विचार केला धावफलकी धावा लागल्यात फक्त आणि फक्त 27 धावा शेवटचं षटक मार्गस्थ असताना. जर का या षटकामध्ये 15 ते 20 धावा जर एकवटल्या तर फायटिंग टोटल मात्र इथं उभे करू शकेल टीम नागझरी संघ. कारण की विचार केला तर पाकड्याचा पाडा संघाकडे देखील टॉप ऑर्डर बॅटिंग लाईनअप पाहिली तर अमोल फराड सारखा घातक फलंदाज त्यांच्या टीममध्ये इन ॲक्शन मात्र पाहायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा येतो निर्धाव चेंडू. गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून देखील अप्रतिम सुरुवात करत असताना टीम पाकड्याचा पाडा संघासाठी उसाटणे गाव इन करणं सज्ज होतात गोलंदाज सोमनाथ फराड. यस थोडा स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघांना विनंती असेल. आणि नेक्स्ट मॅच एका बाजूला बाली संघाने त्यांना फाईट करेल. उत्तर शिव संघ. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव टीम नागझरीसाठी. धावफलकी धावा 28-28. स्ट्राईक एंडला फलंदाज सौरभ म्हात्रे. सागर बल्लाल. आणि यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय शॉट तिथे केला गेला फलंदाज सागर बल्लालच्या माध्यमातून. धावफलकी धावा लागल्या गेल्या त्या 32. यास मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा ऍड होईल टीम नागझरीच्या खात्यामध्ये. सागर सध्या आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये लीड करत असताना पाहतोय आपण टीम पाकड्याचा पाडा संघाला. अप्रतिम गोलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये टीम पाकड्याच्या पाडा संघाची. पूर्णपणे मात्र इथे बांधून ठेवले गेलं फलंदाजी करत असताना टीम नागझरीच्या फलंदाजांना. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझम मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स सीमा पार चौकार. इंजोरचा बेतात बादशाह मथुर यांचं हे संगीत पाहिलं आणि उद्याच्या दिवसामध्ये मात्र त्यांची ते रॉयल एंट्री त्यांच्या सोबतीनं असेल. पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि त्यांच्या साथीनं उसाटणेचा रायफल देखील असेल. तर प्रेक्षकांना उद्या मात्र यायला विसरू नका. परंतु ते नशिबाच्या स्वरूपामध्ये चौकार येत असताना पाहतो आपण टीम नागझरीसाठी. भारत केसरी मथुर. त्याचबरोबर मथुरचे मालक आदरणीय राहुलदादा पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती काटेचे काशीनाथजी पाटील साहेब यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट करतोय फलंदाज षटकाराच्या स्वरूपात. तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे लाडके आयोजक राजदादा पाटील काटई यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. तर आकाश पाटील यांना विनंती असेल स्काय एलेवन बालेचे कॅप्टन आहेत पॅकर आहेत त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पुढचा चेंडू गोलंदाज सोमनाथ फराड
यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला आणि ते डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. बाईच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 षटकांच्या अखेरीस. 44 आणि 45 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 30 चेंडूमध्ये टीम पागड्याचा बाडा संघासाठी. ते लक्ष कशा रीतीनं पार पाडलं जाईल की रोखलं जाईल, तर या ऐकूया मायक्रोफोन वरती आपण योगेशजी मडवी यांना. समालोचक समितीचे उपाध्यक्ष मॅन फ्रॉम सिद्धी करवले आगमन झालेले. स्वागत आहे योगेशजी मडवी. बाळेगाव आणि उत्तर शिव नेक्स्ट मॅच आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती टॉससाठी आपण रिपोर्ट करा आणि त्याचबरोबर त्यांचं नुकतंच आगमन होत आहे आदरणीय उद्योगपती हिरमण शेठ पाटील. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. गोल्डन मॅन क्रीडा क्षेत्रावरती अपार ज्यांचं प्रेम आहे आणि प्रत्येक रजनीमध्ये सरपंच चषकाच्या ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. आदरणीय उद्योगपती गोल्डन मॅन हिरमण शेठ पाटील, सहर्ष स्वागत सुस्वागतम. पाटील यांचं नुकतंच आगमन झालंय. VRCC उसाटणीने पहिला सामना जिंकलाय आणि उसाटणे संघ सुपर 5 ला गेला. तर आदरणीय रमण शेठ पाटील यांच्याकडून शिर्डीची ट्रिप त्यांना जरूर देण्यात येईल. स्कायरा 11 या नावाने बऱ्याचशे तुम्हाला नामवंत संघ पाहायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि स्कायराच्या पिताश्री अर्थातच आकाशदा पाटील शिडोन यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. युवा उद्योजक शिडोन आकाशदा पाटील आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. त्याचबरोबर युवा उद्योजक समाजसेवक आदरणीय सचिनजी कृष्ण पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि त्याचबरोबर देवदासजी हिलाल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. सरपंच चषकाच्या या 5व्या रजनीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. ओपनिंग प्लेयर लवकरात लवकर चला, पागड्याचा पाडा मैदानाच्या आतमध्ये. संयोजकांना विनंती बॉल लवकरात लवकर द्या आपण बॅटिंग करणाऱ्या टीमला. मान्यवरांचं आगमन होत आहे 5व्या रजनीमध्ये. मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. आदरणीय सरपंच शिवाजी पाटील साहेब यांच्यावरचं स्नेह प्रेम जोडलेले ऋणानुबंध या सर्वांना आपल्या मंचावरती आणतात. सरपंच चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन आणि लगेचच आपण बोलणार आहोत टॉसच्या दिशेने. बाळेगाव आणि उत्तर शिवचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या टॉस बॉक्समध्ये. हॅलो हॅलो थँक्यू. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच. तर सन्मान एक विशेष निवेदन सन्माननीय सार्थक दरेन इथलंच यांचं आगमन झालं. विनंती त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जाते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेक. आदरणीय देवदासजी हिलाल साहेब यांच्या शुभेच्छा आपण टॉस करूयात. स्कायरा 11 आकाशदा पाटील शिडोन यांनी पुरस्कृत केलेला जनुमान उत्तर शिव आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार होतो बाळेगाव. या दोन्ही कॅप्टन गेस्ट उभे आहेत लवकरात लवकर या टॉस साठी. बघा VRCC उसाटणे संघाचे सर्व खेळाडू आपण कुठे आहात आमचा आवाज ऐकत असेल तुम्ही व्यासपीठाच्या समोर या. बघा तुम्हाला सगळ्यांना एकत्रित कैलास कॉल केला की आपण सर्वजण एकत्र द्या व्यासपीठासमोर. VRCC उसाटणे संघ या आपण टॉस करूयात. आदरणीय देवीदास हिलाल साहेब यांच्या शुभेच्छा. कॉल असेल स्कायरा 11 जनुमान उत्तर शिवच्या कॅप्टनचा. इट इज अ कॉल. इट इज हेड. सो टॉस जिंकलाय तो स्कायरा 11 उत्तर शिवच्या कॅप्टनने. मी आदरणीय देवीदास हिलाल साहेब यांना विनंती करेन की आपण मंचाची शोभा वाढवा. चला दोन्ही कर्णधार
उत्सुक नाही बोलण्यासाठी, पण त्यांनी डिसिजन दिला. फिल्डिंग ते करणार आहेत. उत्तर 0 टॉस जिंकला. फिल्डिंग ते करतील. आकाशदादा पाटील युवा उद्योजक शिडोन यांनी पुरस्कृत केलेला स्कायर 11 जनुमान उत्तरशू आणि त्यांच्या विरुद्ध बाळेगाव. नेक्स्ट मॅच आहे. ऑनगोईंग मॅचच्या दिशेने देखील आपण वळणार आहोत. मात्र आपण सन्मान देखील करूयात. शिडोनचे युवा उद्योजक आणि एक नामवंत खेळाडू आपल्या आकाशदादा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. देविदासजी हिलाल साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण आकाशदादा पाटील स्कायर 11 या नावाने. मित्रांनो, तुम्हाला आजवर बरेचसे संघ पाहायला मिळाले. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये असे यशस्वी आणि नामवंत पुरस्कर्ते टेनिस बॉल क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात असं प्रेम आहे, आजवर आताही जे खेळतात शिडोन संघामधून. सो आपण देविदासजी हिलाल साहेब यांच्या शुभस्य आकाशदादा पाटील यांचा सन्मान करतोय. आणि त्याचबरोबरीने बाळेगावचे चेतनजी पाटील साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. मी चेतनजी पाटील साहेबांनी विनंती करेन आपण या आपलाही सन्मान करण्यात येईल. पुन्हा एकदा विनंती करेन देविदासजी हिलाल साहेबांना आपल्या शुभस्य आपण चेतनजी पाटील बाळेगाव यांचाही सन्मान करावा. या सन्मानाबरोबरच आपण होऊयात या मॅचच्या दिशेने पनवेल समालोचक असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर यांना पण ऐकूयात या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच के थँक्यू सो मच विनोद पाटील. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोनिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझो त्रिबार त्रिबार मानाचा मुजरा. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण पाहतात विठ्ठल रोखमाई क्रिकेट संघ उसाटने आयोजित सरपंच चषक 2025 पर्व. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी पाकड्याचा बाडा विरुद्ध तिरंगा 11 शिवकृपा नागझरी अशी लढत आहे. नागझरी संघाने प्रथम बॅटिंग करताना या ठिकाणी 44 धावा टोकलेत, तर 45 धावेचं टार्गेट पाकड्याचा बाडा टीम समोर असेल. जय मसोबा पाकड्याचा बाडा. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर झालाय. खरं तर अमोल पराड विस्फोटक खेळाडू मैदानाच्या बाहेर झालाय. आकाश काटेनं पहिली विकेट घेतली. विकेटची हॅट्रिक जर घेतली तर कैलास पाटील उसाटणे यांच्याकडून त्याला 3000. यस, आकाश काटे पहिला बॉलवरती विकेट प्राप्त करतो. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील चांगली होणार. दोन्ही संघाला आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. आमच्यासोबत डीजे ओमी ओम साई ऑडिओ साऊंड सिस्टम त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रतीक फराड. नॉन सेकंडवरती सागर फराड. खरं तर पाकड्याच्या बाळा संघाची ताकद म्हणजे त्यांची सलामी जोडी, परंतु पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली. शिवाजीदादा फराड यांच्याकडून बघा लगातार 3 बॉल 3 चौकार आणि लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं प्राइज आहे. तुम्ही पाहतायत सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 पर्व दमदार नाईट स्पर्धा आज या ठिकाणी 5वी रात्र. खरं तर उद्या अंतिम रात्र असेल या स्पर्धेची. चांगली सुरुवात करत मैदानावरती आकाश काटेच्या माध्यमातून पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली. असं म्हटलं जातं की पहिला बॉलवरती गोलंदाजाने सुरुवात विकेट किंवा डॉट न केली तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि आता त्याच कॉन्फिडन्सनं मैदानावरती गोलंदाजी करत असताना आकाश काटे. राजदादा पाटील मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्याकडून प्राइज आहे बघा कटआउट हिटला 1001. बॉल चांगला आहे, ब्लॉकल मध्ये खोलात बॉल फेकलाय, परंतु इकडे मिसफील्ड पाहायला मिळाली. एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये होतात. 1 रन लेग बायच्या स्वरूपात प्राप्त केली. पहिली धाव 3ऱ्या बॉलवरती या ठिकाणी प्राप्त केली. बॅटिंग करत असताना पाकड्याचा बाडा टीमनं प्रतिषटक 9.00 ची सरासरी गाठायची आहे, परंतु सुरुवातीला 3 चेंडू बघा काय सुंदर बॉल होता. बॉल खोलात फेकला, ब्लॉकरचा वापर केला. आकाश काटे गोलंदाजी करत असताना पाबर सर्कलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनवरती आहेत. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी एक लॉंग ऑफ तैनात केली गेली आहे. एक तुम्ही डीप मिड विकेट पाहताय. अशा प्रकारे 2 खेळाडू फक्त बाउंड्री लाईनवरती आहेत.
एक कव्हर पॉइंटला खेळाडू आहे. त्यानंतर शॉट थर्ड मॅन समोर खेळतात यावेळेस कव्हर पॉइंटला झेल टिपलाय. धक्का मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट. सलामी बॅट्समन सागर पराड शून्यावरती बाद. दोन्हीच्या दोन्ही बॅट्समन शून्यावरती. बॅक टू द डगआउट. सुंदर गोलंदाजी. आकाश काटेचं कौतुक केलं पाहिजे. पॉवर सर्कल मध्ये बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मिड ऑफला खेळाडू होते. एक सिंगल मिळाली. सिंगल अकाउंट ओपन केलं. बॅट्समन तुम्ही सोमनाथ पराड पाहतायत जो बॅट्समन आला मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ पराडच्या बॅटमधून एक सिंगल आली. धावत संख्या 2 वरती. आकाश काटेचं कौतुक करायला पाहिजे कारण पॉवर सर्कल मध्ये त्यानं आतापर्यंत फलंदाजांवरती रोख लावली आणि मेन शस्त्र होतं ते म्हणजे पागण्यापाडा टीमचं सलामी जोडी. त्यांची ताकद. त्यांना दोन्ही खेळाडूंना त्याने शून्यावरती बाद केलेत. अजून एक डॉट बॉल. काय सुंदर गोलंदाजी आहे. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिन खरं 2 गडी बाद फक्त 2 धावा. 45 धावेचं टार्गेट असताना पहिल्या ओव्हर मध्ये केवळ 2 धावा तर 2 गडी बाद केल्यात. अगदी कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. ना देखच तर याच दरम्यान आमचे मित्र कर्तव्य बोदुलगावचे सागरदादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम सागरदादा. आपलं स्वागत आहे. या व्यासपीठापती आपल्याला स्पर्धेच्या वतीनं सरपंच चषकाच्या वतीनं आमंत्रित केलं जातं आणि आपलं स्वागत आहे. सन्माननीय सरपंच शिवाजीदादा पाटील यांच्या वतीनं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 शानदार पर्व. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची नाही याचा डोळा. आपण पाहतो सरपंच शिवाजीदादा पाटील चषकाचा शानदार सोहळा. 5वी रात्र 5व्या रात्रीतील ही दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 45 धावेचं टार्गेट असताना इकडे सुंदर गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा. ओव्हर नंबर सेकंड पॉवर प्ले पॉइंटला खेळाडू आहे. एक सिंगल मिळाली. सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे. सिंगलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतो परंतु जेवढ्या सिंगल येतील तेवढा दबाव वाढेल कारण सुरुवातीला जर गरज होती पॉवर सर्कल मध्ये चांगली सुरुवात करायची परंतु ती सुरुवात जमली नाही. ती सुरुवात केली ती म्हणजे टीम नागझरी संघानं. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा 2 गडी बाद. आकाश काटेचं कौतुक करायला पाहिजे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्यावेळी डायरेक्ट इथं दिले डबल साठी. बॅकअप जोपर्यंत लाभेल तोपर्यंत 2 धावा आल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न फेकाफेकी. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फेकाफेकी करत असताना 2 धावा तर आल्या. 2 धाब्याने संघ पोहोचलाय तो आता 5 या धावसंख्येमध्ये. 2 गडी बाद 5 षटक क्रमांक दुसरं फेकत असताना सौरभ मात्रे. पॉवर सर्कलचं दुसरं ओव्हर. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा 2 गडी बाद. ते पण पागड्याच्या पाड्या संघाचे 2 विस्फोटक खेळाडू सागर पराड आणि अमोर पराड हे बाद झाल्यानंतर जिम्मेदारी मिडल ऑर्डरच्या खेळाडूंच्या खांद्यावरती आले.
बॅट्समन तुम्ही पाहतात प्रतीक पराड आणि सोमनाथ पराड हे दोन बॅट्समन मैदानावरती आहेत. सेकंडला तुम्ही सध्या प्रतीकला पाहताय. पुन्हा पाठीमागे मिसफिल्ड इज देअर. बॉल चकवून गेलाय फाईन लेग रिजन मध्ये. धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. आमदार विद्यमान सरपंच उसाटणे खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, शांत आणि संयमी माणूस, प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व, नेहमीच समाज कार्यासाठी पुढाकार घेणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे सुभाषदादा पाटील. त्यांच्या नावाचं संगीत. पुन्हा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न वारंवार प्रयत्न करतात. याच्या अगोदर आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि त्यानंतर इथे काय घडलंय की इकडे मैदानाच्या आतमध्ये पंचांनी बाद घोषित केलं. आउट बॅट्समन. आहात आपण सर्वजण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि आता आपल्याला एक जयघोष करायचे आहे. बोला भारत माता की. खरं तर उद्या 76वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करणार आहोत. उद्या 26 जानेवारी मित्र या स्पर्धेचा अंतिम रात्र. उद्या बघा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त फायनल दिवस असल्यामुळे उद्या एकनाथ माली यांची कमाली होणार आहे. खरं तर उद्या प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये उद्या ठीक 7 वाजता एकनाथ माली यांचं आगमन होणार. प्रेक्षक प्रचंड संख्येने उद्या येतील. उद्या बघा बैलगाडा शर्यत देखील सावळी मैदान देसाईमध्ये होणार आणि थेट मग प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये जॉईन होतील. 26 जानेवारी निमित्त आयोजित केलेली सरपंच चषक 2025 पर्व अंतिम दिवस आणि खरं तर फायनलचा दिवस असल्यामुळे प्रेक्षक देखील भरपूर संख्येने येतील. बॅट्समन बाद झालाय. या ठिकाणी नवीन बॅट्समन येतोय रोशन पराड ओमचा एमटीसी. धावसंख्या 3 गडी बाद 9 धाबा आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धाबा 2 गडी बाद. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 7 धाबा आल्यात. 1 गडी बाद केलाय. सेकंड पॉवर प्ले गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सौरभ म्हात्रे. हवेत बॉल आहे. पुन्हा एकदा धक्का दिलाय. एका पाठोपाठ फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललेत. 4था धक्का लागलाय. फक्त 9 या धावसंख्येवरती. पराड बाद झाले बघा. तिसरा खेळाडू शून्यावरती बाद झाला. अमोल पराड, सागर पराड, नंतर आता रोशन पराड हे 3 मेन बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेलेत. धावसंख्या 4 गडी बाद फक्त 9 धाबा. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. राजदादा पाटील काटे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या वतीनं बघा डायरेक्ट बॅनर हिट अर्थात सगळ्यांचा लाडका अर्थात मथुर ज्याचं कटआउट आहे त्याला बॉल हिट झाला तर 1001. त्याचे मालक अर्थात राहुलभाई पाटील यांच्या कटआउटला हिट झाला तर 1001. सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब सरपंच यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तरी सुद्धा 1000 रुपये 1001चं प्राइज आणि राजूदादा पाटील आणि विनोददादा पाटील यांच्या कटआउटला देखील हिट झालं तर 1001 रुपयाचं प्राइज त्यांच्या वतीने देण्यात येईल.
अजून एक डॉट चेंडू, शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहिला, डॉट आला आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त झाला. पहिलं षटक 2 धाबात 2 गडी बाद, दुसऱ्या षटकामध्ये 7 धाबात 2 गडी बाद, अशा प्रकारे एकूण 4 गडी बाद, फक्त 9 धाबा. आणि आता येणारे समीकरण राहिले मैदानावरती जिंकण्यासाठी 36 धाबा 18 चेंडू. प्रेक्षक आम्हाला जॉईंट होतात आणि त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विठ्ठल रोकमाई क्रिकेट संघ उसाटणे. बॉल चांगला, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आकाश काटे आलाय सेकंड स्पेल साठी. पहिला बॉल, दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली आहे. फिल्डरने थोडासा वेळ घेतला, खरं तर बॉल वरती आले, थोडा उशिरा आले. बॉल उचलून पेक करण्यामध्ये वेळ गेला आणि त्यानंतर 2 धावा आल्या. 2 धाब्याने संघ पोहोचतोय तो 11 या धावसंख्येवरती. चांगली स्कोरची भूमिका आमच्या सोबत विशाल पाटील, निशांत पाटील आहे, नक्कीच त्यांचं देखील कौतुक. दुसरे स्कोरर आर्यन पाटील, त्यांचं देखील कौतुक. बॉल चांगला, यावेळेस हलक्यातनं कट केलाय, स्क्वेअर कट बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा क्षेत्ररक्षक आलेत, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सौरभ मात्रेच्या वतीनं टीमची टोटल 2 न पुढे चालली आहे. पुन्हा 13 वरती. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा. पॉवर सर्कल मध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करायची होती, कारण टार्गेट फक्त 45 धाब्याचं होतं. प्रति षटक 9.00, परंतु 2 षटकामध्ये केवळ 9 आल्या. त्यामुळे आता संघर्ष करावा लागेल. कसं म्हटलं जातं की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता, और जब तक ना पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागतात. लेग ब्रेक बॉल पडल्यानंतर आउटस्विंग होत आहे. आउटस्विंग झाला, बॉल इथे डॉट आलाय. नक्कीच या ठिकाणी धावा संख्या 13. बघा, प्रेक्षकांची बाईकची चावी हरवली, कुणाची असेल तर आपण ओळख पटवा आणि घेऊन जा. हिरोची आहे. आता हिरो होंडा वेगळे झालेत, कारण पहिला हिरो होंडा होती, आता हिरो वेगळा आणि होंडा वेगळी. नाही, पार्टनरशिप मध्ये तुम्ही कुठलाच व्यवसाय करू शकत नाही. पार्टनरशिप ज्यांनी केली, पार्टनरशिप मध्ये ज्यांनी व्यवहार केले, बिझनेस केले, ते सगळे असेच झालेत. पार्टनरशिप शेवटपर्यंत टिकत नाही. त्यामुळे स्वतःच्या ताकदीने स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आता हिरो होंडा होता, त्याचा हिरो वेगळा झाला आणि होंडा वेगळी झाली. विनोद दादा काटे ऑनलाईन मॅच बघतात, त्यांच्याकडून नागझरी संघासाठी 3000 प्राइज आहे. हॅट्रिक सर्टिफिकेट. काय सुंदर गोलंदाजी, बघा काय सुंदर बॉल, परंतु लाईन थोडीशी मिस झाली, वाईटचा इशारा. या दरम्यान मांगरूळ गावचे आदरणीय महेशदादा भोईर यांचं आगमन झाले. त्याचबरोबर नागेश पाटील करवले गावचे यांचे आगमन झाले. आणि त्यानंतर आपण बघतायत नेत्रळचे आदरणीय श्री शालिक पावशे यांचं आगमन झालं. या तिन्ही मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान राजेंजी मडबी आणि बघा आपण पाहिले बुर्दुल नाईट स्पर्धा मित्रांनो दमदार पाहायला मिळाली. सरपंच चषकाचे दमदार आयोजक सन्माननीय नारायण शेठ पाडी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरती तुम्ही पाहतात गोल्डन मॅन आमचे साई भक्त सन्माननीय हिरामन शेठ पाडी साहेब व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या एकूण पाहिली तर आता 15 धाबा. या षटकामध्ये आपण पाहिलं आकाश काडेचं स्पेल जर पाहिलं तर आतापर्यंत 6 धावा त्यानं खर्च केल्यात. सेकंड स्पेल देखील चांगले झाले, परंतु या ओव्हरमध्ये देखील फक्त त्याने 6 धावा दिल्यात. लेग ब्रेकच्या माध्यमातून गोलंदाजी हलक्यातनं क्लिक केले. शॉट एक्स्ट्रा बदला काढू आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप मध्ये काढू नाहीये, परंतु फक्त एकच रन मिळेल. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या 16 धावा, गडी बाद झाले ते 4.
सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण पाहतो व्यासपीठावरती आज अगदी गजबजून भरलेलं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालं ते सन्माननीय बुर्दुल नाईट स्पर्धा अर्थात ज्यांच्या वतीनं पाहण्यात आले पाहायला मिळाली. सरपंच चषकाचे दमदार आयोजक नारायण शेठ पाटील बुर्दुल त्यांच्या सोबत आपण पाहिले सन्माननीय राजेंजी मडवी साहेबांचं आगमन. आमचे मेन या स्पर्धेचे सर्व शिवाजीदादा पाटील साहेब आणि त्यानंतर आपण पाहतो इकडे सुप्रसिद्ध गोल्डन मॅन साई भक्त सन्माननीय हिरामन शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. व्यासपीठ आज गजबरून भरलं त्यांचं देखील स्वागत आहे. प्रेक्षकांचं स्वागत आहे. ओव्हर नंबर 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 16 धावा आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी आता गरज आहे 29 धावेची. येणारे 12 चेंडू. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की कोणताही स्कोर मोठा किंवा छोटा नसतो. येणारे 12 चेंडू आता 29 बनवायचे आहेत. पहिला चेंडू सलग दिशेने खेळला स्क्रीनच्या समोर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषा बाहेर चौकार. या दरम्यान उत्तर शिवचे सचिन पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय की आपण मंचावरती या. सरपंच चषक 20-25 मध्ये आपलं स्वागत आहे. इन ॲक्शन मध्ये असणार आहे पण आपल्याला इन्व्हाइट केलं जातं. या आपण मंचावरती. चौकाराबरोबर सागर काटेचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. आणि प्रहार करत त्यांनी सांगितलं की मॅच अजून संपली नाहीये त्यामुळे आम्हाला लढायचं आहे. पहिल्या 3 षटकामध्ये जरी 16 असल्या तरी 12 चेंडू मध्ये आम्ही 29 बनवू. बॉल चांगला पुन्हा एकदा ऑफसाईडला हलक्यातनं क्लिक केलं. बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. फिल्डर आहे दुसऱ्या धाब्याचा कॉल. थ्रो चुकीचा. ऑन द स्टंप डायरेक्ट हातामध्ये बॉल फेकला असता गोलंदाजच्या तर कदाचित धावचीची संधी आली असती परंतु इकडे 2 धावा आल्या. आता एक धावेसाठी दोन्ही संघाला लढावं लागेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत त्यामुळे लढत शेवटपर्यंत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. प्रवीण काटेची सेना मैदानाच्या आतमध्ये लढतीये. तिकडे आपण पाहिलं सागर पराड आणि अमोल पराडची सेना मैदानाच्या आतमध्ये. परंतु सामना कोण जिंकणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. येणारे समीकरण तुम्ही पाहिलं. पहिला चेंडूवरती या ओव्हरमध्ये चौकार म्हणजे 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 आल्या. 23 धावेची गरज आहे 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू 23 सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 शानदार पर्व. बॉल चांगला या ठिकाणी पडल्यानंतर बॅट्समनला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट चेंडू. आता दबाव वाढणार आहे टीम पागड्याच्या पड्यावरती कारण धाबा पाहिजेत. आता बॉल राहिलेत 9 आणि गरज आहे इथनं 23 धावेची. 2 संघ तुल्यबल. 2 संघ ताकदवर त्यामुळे लढत देखील शेवटपर्यंत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. क्लिंग बोल्ड. यू मीन्स आय डेफिनेटली हिट. सागर काठेनं इथं विकेट प्राप्त केली आहे 4थ्या बॉलवरती. आता 8 चेंडू राहिलेत. गरज आहे 23 धावेची. उमेच्या माध्यमातून हे सांगितलं जाते फक्त उद्या लाईव्ह असणार आहे. एकनाथजी माई सगळ्यांचे आवडते संगीतकार गीतकार उद्या मंत्रमुग्ध करतील आमच्या प्रेक्षकांना. त्यामुळे उद्याची रात्र मिस करू नका. उद्या जरूर अवश्य भेट द्या सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 ला. उद्या क्रिकेट विथ म्युझिक एकनाथजी माई साहेबांचं जर तुम्हाला अशीच संगीत ऐकायचे असतील 12 नंतर कदाचित डबल माइंड संगीत देखील तुम्हाला ऐकवली जातील. धावसंख्या आपण पाहिली तरी ते 23 ची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक राहिलेत. बालगावचा राजा ऑर्केस्ट्राचे सर्व आमचे मित्र संदीप दादा मडवी मॅच एन्जॉय करतात. दादा आपलं स्वागत आहे. बॉल चांगला यावेळेस पडल्यानंतर मात्र इथे एक धाव मिळाली. सिंगल डबल ना आता काही फरक पडत नाहीये तो नागझरी संघाला कारण जिंकण्यासाठी आता राहिलेले 7 चेंडू आणि 22 धावा. क्रिकेटमध्ये असं नाही की 7 चेंडू मध्ये 22 धावा बनत नाही. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 बनताना पाहिलेत. 6 चेंडू 30 बनताना पाहिलेत. 7 बॉल 22 अनेक वेळा बनताना पाहिलेत.
त्यामुळे शेवटपर्यंत लढावं लागेल, जिद्द मनामध्ये ठेवावी लागेल की मी करू शकतो, या मॅच मध्ये मला जिंकायचंय हे स्वप्न मैदानावरती ठेवावं लागेल. येणारे 7 चेंडू आता गरज आहे. 22 धावा शेवटचा अंतिम चेंडू. सागरचा बॉल पाठलाग केलाय, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु तिकडे फिल्डर पोहोचले अगदी वेगानं. 2 धावा एकवटल्या गेल्या आणि 2 धावेने संघ पोहोचलाय 25 धावसंख्येवरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि राहिलेले शेवटचं अंतिम षटक आता जिंकण्यासाठी पागड्याच्या बडा टीमला 20 धावेची गरज आहे. मलंगडाच्या समोरच स्पर्धा सुरू आणि मलंगडाचं गुणगान गाणारे संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलंय. मलंगडाची मुक्ती ही सिंधूंची बैवाट. खरं तर आज स्पर्धा आपण पाहिली 5व्या रात्रीमध्ये, उद्या अंतिम रात्र आणि एकूण जर आपण पाहिलं तरी ते दुसरी लढत मैदानावरती शेवटचं अंतिम षटक आता 20 धावेची गरज है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल, परंतु इकडे टीम शिवकृपा नागझरी संघाची गोलंदाजी अटॅक भरपूर सुंदर आहे. पहिल्या ओव्हर पासून आतापर्यंत फलंदाजावरती रोख लावली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आकाश काटेने तर अक्षरशः 2 धावा दिल्या आणि 2 मोठे धक्के दिले. जे मेन टीमचे कार्ड होते अमोल पराड नंतर सागर पराड, दोघांना शून्यावरती बाद केलं. एक जरी टिकला असता तरी सामन्याचा निकाल लावू शकला असता, एवढी ताकद त्या 2 कार्डमध्ये. परंतु आकाशचं कौतुक केलं पाहिजे, फक्त 2 धावा आणि 2 गडी बाद. बॉल चांगला पडल्यानंतर अगदी वेगानं फलंदाजाला बीट केलाय. अजून एक डॉट चेंडू, जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव वाढेल, कारण राहिले 4 चेंडू आता 19 ची गरज आहे. 4 चेंडू 19. येणारा चेंडू चौकार षटकात तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक देऊ शकतो, कारण आता सिंगल डबल न सामना तुम्हाला जिंकता येणार नाहीये. त्यामुळे येणारे 4 चेंडू 19 ची गरज आहे. फटका हवेत आहे, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक पोहोचले झेल पर्यंत. वेल जज वेल कॅच प्रशांत काटेनं झेल टिपला आणि धक्का दिलाय अजून एक पागड्याच्या बाटा टीमला. बाबाचं संगीत. खरं तर आमचे साई भक्त सन्माननीय इरमानजी पाटील साहेब बघा व्यासपीठावरती आहेत. साईबाबांचं कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती आणि त्यांच्या घरासमोर साईबाबांचं मंदिर आहे. साई भक्त आहेत असं म्हटलं जातं ना की साईबाबा. उत्तर शोचे सचिन दादा पाटील यहाँ आपलं स्वागत है. साईबाबा कहते कि मत सोच इतना, तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता. जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. तर सचिन पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे सचिन पाटील, मॅन फ्रॉम उत्तर शिव. सन्माननीय इरामानजी पाटील साहेबांकडून 100 रुपयाचं प्राइज झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या जर पाहिली तर आता केवळ औपचारिकता राहिली आहे. एकतर्फा मॅच. टीम शिवकृपा नागझरी संघ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 रन्स परंतु आता चौकाराला महत्व नाहीये, कारण आम्ही नेहमी सांगतो ना की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला 0 किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला 0 किंमत. तसेच सामना संपल्यानंतर मारलेले चौकार किंवा षटकार याला 0 किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. फक्त एक बॉल शिल्लक आहे.
तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघानं हा सामना जिंकलाय. दमदार प्रदर्शन, अभिनंदन करूया आपण टीम शिवकृपा नागझरी संघाचं आणि हार्डलक टीम या ठिकाणी जय म्हसोबा